कसं काय मंडळी, आज आपण बनवूया चपातीचा चिवडा. काल थोड्या चपात्या राहिल्या, त्याचा चिवडा बनवून घेऊ. त्याला मस्तपैकी बारीक करून घ्या. चपातीला चांगला भुगा करायचा दोन्ही हाताने. चपाती कधी पण घरी जास्त झाली की दुसऱ्या दिवशी न टाकता ही रेसिपी नक्की करून बघा. चपातीचे चांगले तुकडे करून घ्या, बारीक बारीक. थोडेफार मोठे पण ठेवा. अशा पद्धतीने तुकडे तयार झाले आहेत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे आता हळद, जिरी, मोहरी, त्यानंतर ना आपला लाल मसाला घरचा, थोडी कोथिंबीर, कढीपत्ता आणि मीठ, सगळ्यात शेवट आपला आवडीचा कांदा. पहिल्यांदा कांदा घ्या आणि त्याला कापून घ्या. इकडून सोलला, तिकडून सोलला, मधून चिरला, वरचं टारफळ काढलं आणि आता आवडीचा पार्ट घ्या. कांदा काप 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 काप, इकडून बी काप काप, तिकडून बी काप काप. बारीक असा कांदा कापून घ्यायचा. कांद्याशिवाय मजा नाही बरं का. कांदा कापून झाला की आपण मस्तपैकी गॅस पेटवू. गॅस पेटवला रे पेटवला, थोड्या वेळ थांबायचं बरं का. भांडं गरम होऊन द्यायचं आणि मग तेल ओतायचं. तेल ओतल्यावर परत थांबायचं आणि थोडं तेल गरम होऊन द्यायचं. त्याच्यामध्ये टाकून द्यायची पहिल्यांदा मोहरी. कुठे रे मोहरी? थांबा, मोहरी घेऊ द्या मला. गावली. हां, पहिल्यांदा मोहरी टाकून घ्यायची मस्तपैकी. मोहरी टाकली रे टाकली. याला पाहिजे तेवढं गरमच नाही झालं, पण थांबा जरा गरम होऊ दे. गरम झाल्यावर जिरी पण टाकून घेतली. हे आता तेल कसं आवाज द्यायला लागले. हा, त्याच्यानंतर ना आता टाकून घेऊ कढीपत्ता. चट 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 तेल उडायला लागलं. थोडा वेळ थांबू आणि आता टाकू आपला आवडीचा कांदा. कांदा टाकून घेऊ त्याच्यात आणि मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊ. आता थोडा वेळ देऊ, म्हणजे कांदा बिंदा सगळे तेलमध्ये चांगलं मस्त वरपून निघेल. चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं बरं का. कांदा थोडासा काळा पडस्तवर, जास्त बी काळा होऊन नाही द्यायचा, थोडा काळा होऊन द्यायचा. आता आपण त्याच्यात टाकू थोडी हळद. हळद म्हणजे चांगला पिवळा रंग येणार आपल्या, चवीला पण चांगली ॲडव्हान्स आणि तब्येतीला तर अजून चांगली. हळदीमुळे चिवडा चांगला पिवळा होईल. टाकू घरचा मसाला. हे चवीसाठी मसाला तर पाहिजे ना राव. मसाला टाकून सगळं मिक्स करून घेऊ. सगळा लाल झरीत हिरवा झरीत रंग आलाय आपल्या मसाल्यांचा. आता टाकू मेन चपातीचे तुकडे, चपातीचा भुगा. सगळं टाकून झालं की घे चमच्यान कर मिक्स. दान 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 सगळं मिक्स कर. जोपर्यंत प्रत्येक चपातीच्या तुकड्याला रंग जडत नाही ना, तोपर्यंत एकदम मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. मिक्स झालं पाहिजे चांगलं. गार 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 फिरवायचं चमच्या द्यायच्यात. कसा रंग जडायला लागलाय चपातीला. सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम मस्त. आता चवीनुसार मीठ टाकून घ्या. मिठाशिवाय काय काम नाही बरं का किचनमध्ये. चवीनुसार टाकायचं. लेट टाकलं की खारट, कमी टाकलं की आळणी. बरोबर मीठ टाकून परत सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्या. परत चांगलं चमच्याने आलं. थोडं पाणी टाकायचं बरं का. पाणी टाकायला नाही विसरायचं. पाणी नाही टाकलं की मग चपातीचे तुकडे एकदम कडक होतील. कडक झाले की मग खायची मजा सगळी निघून जाईल. पाणी टाकलं थोडं नरम राहतंय, त्यामुळं पाणी टाकायचं पण थोडंच बरं का. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि आता पहिलं जाऊ कोथिंबीरकडं.
कोथिंबीर कशाला तर शोलन चवीला, थोडंसं चवीला. एक कोथिंबीर कापून घ्यायची कान 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 आणि कोथिंबीर मस्तपैकी त्याच्यावरती टाकू. झाकण काढ रे. मस्तपैकी झाकण काढू आणि कोथिंबीर छानपैकी वरती टाकून देऊ. मस्तपैकी कोथिंबीर वरती टाकली रे, टाकली की परत छानपैकी मिक्स करून घेऊ. पहिली कोथिंबीर टाकायची आणि मग चांगलं मस्तपैकी मिक्स करून घ्यायची. कोथिंबीर चांगली चवीला लागेल. ह्यो झाला आपला चिवडा एकदम रेडी. घे प्लेट आणि भर प्लेट. अरे भर अजून, टाके अजून. मस्त दिसतंय का नाही एकदम, तोंडाला पाणी सुटलं. घे चमच्यान घे खाऊन. कसा वाटला तुम्हाला चपातीचा चिवडा? तुम्ही पण घरी बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नक्की रेसिपी बनवा आणि मला पण सांगा. आणि जमलं तर मला खायला पण बोलवा. धन्यवाद.